मित्र हो, नमस्कार. PR जाधव, नाशिक. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. आपण एक पात्रता प्राप्त लघुलेखक विद्यार्थी असाल आणि आपण विविध ठिकाणी जिल्हा आणि सत्र न्यायालयातील भरतीसाठी जर अर्ज केलेले असतील तर आपल्याला आज ह्या क्षणी कॉल लेटर येईपर्यंत मराठी आणि इंग्रजी त्यापैकी मराठी 80 शब्द प्रति मिनिट आणि 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी असं कायदा कानून अर्थात लीगल डिक्टेशनची गरज आहे. ती ओळखून मी आज हा पहिला प्रयोग सुरू करीत आहे. तर अतिशय आनंद होतोय आपल्याशी संपर्क साधण्यामध्ये. तेव्हा आपण प्रथम चर्चा करूयात. मराठी लघुलेखनाचा मुद्दा जर घेतला तर विविध न्यायालय अर्थात कोर्ट्स यामध्ये मराठी जे आपल्याला लघुलेखन श्रुतलेखन घ्यायचं आहे त्यामध्ये विविध कायद्यांची जी पुस्तकं आहेत त्यातील उतारा अथवा एक त्याला आपण म्हणू निकालपत्र जजमेंट यातील काही उतारा येऊ शकतो किंवा कधी थोडी न्यायालयीन भाषा आणि एक आपली सर्वसाधारण रूढ भाषा यातील उतारासुद्धा येऊ शकतो. त्या दृष्टीने आपला हा प्रयत्न सुरू करीत आहोत. त्याचबरोबर एकाच या व्हिडिओमध्ये आपण दोघं कामं करणार आहोत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्याचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणून त्याचबरोबर 100चं एक इंग्रजी डिक्टेशनही होईल 100 वर्ड पर मिनिट. आणि त्यामुळे आधी आपण मराठी विषयाला हात घालूयात. तर आज आपणास प्लेंट म्हणजे दावा प्रत. कुठल्याही कोर्टामध्ये न्याय मागत असताना एकतर अर्ज करावा लागतो, त्याला आपण फक्त ॲप्लिकेशन म्हणतो. पण जर दावा दाखल केला खटला तर खटला करणारा तो वादी आणि सामनेवाला तो प्रतिवादी. अपिलात गेला तर त्याला ॲपिलंटच म्हणतात, अपील करताही म्हणतात, याचिका करता असंही म्हणतात. सामनेवाला म्हणतात, प्रतिवादी असंही म्हणतात. ह्या गोष्टी लक्षात घ्या. जजमेंटलाच निकालपत्रे म्हणतात, ऑर्डरला हुकूम किंवा आदेश म्हणतात. आणि त्याप्रमाणे कोर्टामध्ये जे दैनंदिन कामं चालतात तर त्या केस किंवा खटला अर्ज दाखल केल्यानंतर तर त्याची सुरुवात क्रमशः होते. समन्स, नोटीस ते बजावून येणं, त्या तारखा हळूहळू पुढे सरकणं, लेखी म्हणणं येणं, त्यानंतर गरज पडल्यास तोंडी पुरावा किंवा लेखी पुरावा दाखल होतो. तोंडी पुरावा घेतला तर दोन्ही पक्षकारांचा घेतला जातो, वादी आणि प्रतिवादीपणात जेवढे लोक असतील त्यांचा आणि जे हजर राहू शकतील त्यांचा पुरावा घेतला जातो. पुराव्याच्या संदर्भाने मग वकील लोक जे असतात दोघं पक्षांचे तर ते नंतर युक्तिवाद करतात तोंडी कोर्टापुढे आणि मग खटल्याचा किंवा त्या केसचा निकाल लागतो. तर असं ही प्रोसिजर आहे, पद्धत आहे. कोर्टातून निकाल लागून येईपर्यंतचा वेळ असतो, तोपर्यंत कोर्टात त्या खटल्याचं कामकाज चालतं. तर आता आपण आज सुरुवातीला थोडे असे नमुना म्हणून 2 पॅसेज घेऊ. त्यांचा वेळ 2 मिनिटाचा असा वेगवेगळा असेल, तो आपण घ्यायचा आहे. तर मी आता सुरुवात करेन. मराठी लघुलेखनासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता, याला आपण सिव्हिल प्रोसिजर कोड म्हणतो इंग्रजीमध्ये, CPC त्याचा शॉर्ट नेम. तर पहिली अनुसूची क्रम 1 दाव्यामधील पक्षकार यामध्ये जे काही नियम दिलेले आहेत त्याचं आपण श्रुतलेखन घ्यायचं आहे. सो बी रेडी, स्टार्ट. वादी म्हणून कोणाला सामील करून घेता येईल. परिच्छेद एकच कृती किंवा व्यवहारांची मालिका यांच्या संबंधात किंवा त्यामधून उद्भवणारा अनुतोष मिळण्याचा कोणताही अधिकार संयुक्तपणे काही व्यक्ती मिळून त्यांच्या ठायी किंवा अलगपणे
किंवा वैकल्पिकपणे त्यापैकी कोणाच्या तरी ठायी अस्तित्वात आहे असे अभिकथन करण्यात आले असेल त्या बाबतीत आणि अशा व्यक्तींनी स्वतंत्र दावे आणले तर कोणताही कायदेविषयक किंवा तथ्यविषयक सामायिक प्रश्न उद्भवण्याची शक्यता असेल त्या बाबतीत अशा सर्व व्यक्तींना एकाच दाव्यामध्ये वादी म्हणून सामील करून घेता येईल. परिच्छेद 2 स्वतंत्र संपरीक्षा करण्याचा आदेश देण्याची न्यायालयाची शक्ती. परिच्छेद वादींना कोणत्याही प्रकारे सामील करून घेण्यामुळे दाव्यास संपरीक्षेमध्ये गोंधळ उद्भवेल किंवा तिला विलंब लागेल असे न्यायालयाला पटल्यास न्यायालयाला वादींना त्यांची निवड करण्यास सांगता येईल किंवा स्वतंत्र संपरीक्षा करण्याचा आदेश देता येईल किंवा त्याला समयोचित वाटेल असा अन्य आदेश काढता येईल. खाली टिप्पणी. परिच्छेद या नियमाखालील अधिकार संपरीक्षा करणारे न्यायालयासच वापरता येतील. अपील न्यायालयास ते अधिकार वापरता येणार नाही. पहा 1978 महा लॉ ज 345. परिच्छेद 3 प्रतिवादी म्हणून कोणाला सामील करून घेता येईल. परिच्छेद एकच कृती किंवा संव्यवहार अथवा कृतींची किंवा संव्यवहारांची मालिका यांच्या संबंधातील किंवा त्यामधून उद्भवणारा अनुतोष मिळण्याचा कोणताही अधिकार संयुक्तपणे काही व्यक्ती मिळून त्यांच्या ठायी किंवा अलगपणे किंवा वैकल्पिकपणे त्यापैकी कोणाच्या तरी ठायी अस्तित्वात आहे असे अभिकथन करण्यात आले असेल त्या बाबतीत आणि जर अशा व्यक्तींविरुद्ध स्वतंत्र दावे आणले तर कोणताही कायदेविषयक किंवा तथ्यविषयक सामायिक प्रश्न उद्भवण्याची शक्यता असेल त्या बाबतीत अशा सर्व व्यक्तींना एकाच दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून सामील करून घेता येईल. परिच्छेद 3 प्रतिवादींना सामील करण्यामुळे संपरीक्षेमध्ये गोंधळ उद्भवणार असेल किंवा तिला विलंब लागणार असेल तर त्या बाबतीत स्वतंत्र संपरीक्षेचा आदेश देण्याची शक्ती. परिच्छेद प्रतिवादींना कोणत्याही प्रकारे सामील केल्यामुळे दाव्याच्या संपरीक्षेमध्ये गोंधळ उद्भवेल किंवा तिला विलंब लागेल असे न्यायालयास वाटल्यास त्यास स्वतंत्र संपरीक्षा करण्याचा आदेश देता येईल किंवा न्यायाच्या दृष्टीने समयोचित असेल असा अन्य आदेश काढता येईल. स्टॉप ओव्हर. आता आपल्याला पहिली अनुसूची, तर आता याला आपण पहिली अनुसूची असं आपण करू शकताय. क्रम एक पटकन असं लिहायचं आहे. दाव्यामधील पक्षकार हे झालं. आता ह्यामध्ये एक महत्वाचा शब्द आलाय संपरीक्षा असा शब्द आलाय. साठी आपण असं वर्तुळ काढतो. उदाहरणार्थ आपण साठी हे वर्तुळ वापरलं आणि स्वयंसाठी किंवा स्वसाठी आपण हे मोठं वर्तुळ वापरतो. उदाहरणार्थ स्वयंभू. ओके. तसं इथे आपण संकल्प, तर आपण असं संकल्प असा पण लिहू शकतो, संकोच असा लिहू शकतो. त्याप्रमाणे संपरीक्षा, तर इथे परीक्षा असा आपण लिहू शकतोय. हा महत्वाचा शब्द सांगितला. आता बाकीचे काय फारसे कठीण शब्द यामध्ये आलेले नाही आणि न्यायालय वगैरे आपल्याला शब्द माहिती आहे. समयोचित, आता हा समयो हा चित असा आपण काढू शकतोय मराठीमध्ये. नंतर दाव्यामध्ये वादी म्हणून सामील करून घेता येईल हे झालं. याच्या पुढे
पुढच्या पानावर बघतो मी. अनुतोष हा शब्द बघून ठेवा. नु तो आणि षटकोणाचा आहे. तर अनुतोष हे असं आपण लिहू शकताय. अनुतोष. याप्रमाणे महत्त्वाचे शब्द दाखवले गेले. आता आपण इंग्रजीकडे वळवायचं आहे. तर इंग्रजी पण या सामायिकच व्हिडिओमध्ये मी करतोय काम. म्हणजे एका विद्यार्थ्याचं दोघं श्रुतलेखनासाठी म्हणजे डिक्टेशनसाठी हा व्हिडिओ आपल्या कामात येऊ शकतो. सो आता लेट अस रेडी फॉर इंग्लिश. बी रेडी. 100 word per minute dictation, legal para from the said authority, AIR, All India Reporter. Ready, start. We have already mentioned above the facts in sufficient details. We must now turn to the point of law, which is to be decided by us. As is well known, transfer of leasehold interest by the tenants is prohibited under the provisions of the Bombay Rent Act, except where there is a contract to the contrary. In particular, Section 15 of the Bombay Rent Act mentions that notwithstanding anything contained in any law but subject to any contract to the contrary, it shall not be lawful after the coming into operation of this act for any tenant to sublet the whole or any part of the premises let to him or to assign or transfer in any other manner his interest therein. The proviso to subsection 1 of section 15, however, empowers the state government to permit in any area the transfer of interest in the premises held under such leases or class of leases and to such extent as may be specified in the notification. In exercise of this power, the state government has issued a notification being notification number 5975/33, Health and Local Government Department, dated 21st September 1948, under which it has permitted in all areas in which Part 2 of the Act operates all transfers and assignments by leases of their interest in the leasehold premises as and to the extent specified in the schedule annexed to the said notification. Clause 2 of the schedule to the said notification permits transfer or assignment incidental to the sale of a business as a going concern together with the stock in trade and the goodwill thereof, provided that the transfer or assignment is of the entire interest of the transferor or assigner in such leasehold premises together with the business and the stock in trade and goodwill thereof. The question before us is whether on the findings of fact concurrently recorded by the two courts below, namely that on the date of the assignment and indeed at least 1 year before the said date there was no stock in trade at all in the suit premises, and that no transaction in the business which was originally carried on by the first defendant had taken place during that period. A transfer or assignment as mentioned in clause 2 of the schedule to the notification could in law or in fact have taken place. Before deciding this question, it would be appropriate to briefly notice the finding given by the learned district judge, who is the final court of facts. The learned district judge has noticed that the first defendant has in his deposition before the court admitted that he wanted to sell the shop as his business was stopped, and further that no transaction had taken place in the year 1972.
we have also seen the original Marathi deposition, and we find that in it has been mentioned that no account of the business was taken at the time of Diwali of the year of 1972. Stop and over. We have taken this dictation for a time about 4 minutes and 21 or 22 seconds. So you should note down, and if any difficult words, so try it to complete your outlines and also get a proper meaning in Marathi also for the English words which are legal, and therefore you are also unknown about some words in legal language. So try it best at your level. इंग्लिश लिगल. तर यामधील आता कठीण शब्द आपण बघूया. तर स्टॉक इन ट्रेड, स्टॉक इन ट्रेड असं आपण करू शकता, फ्रेज तयार करू शकता. त्याच्या आधी गुडविल शब्द आलेला आहे. गुड केला आणि तुम्ही विल असा जरी लिहिला तरी गुडविल इथे ई द्यायचं आहे, गुडविल. बॉम्बे रेंट ऍक्ट, बॉम्बे रेंट ऍक्ट, पटकन असा ऍक्ट खाली मात्र आपला कॅपिटलचं साईन येऊ द्या, म्हणजे तिघं कव्हर होतील त्याच्यामध्ये. कुठल्याही ऍक्टचं नाव असं लिहायचं. सेक्शन आला की सेक्शन 15 काय जो असेल तो, आणि AIR, तर AIR आपल्याला पटकन असं लिहून घ्यायचं आहे. मग त्याचा जर फुल फॉर्म आला तर ऑल इंडिया रिपोर्टर असं असतं, ऑल इंडिया रिपोर्टर. महाराष्ट्र लॉ जर्नल आपल्याला टाईप करायचं आहे किंवा लिहायचं आहे तर आपण MH-LJ, महाराष्ट्र लॉ जर्नल असं लिहायचं असतं. पुढे पेज नंबर वगैरे येत असतं आपल्याला डिक्टेशनमध्ये. तर अशा प्रकारे ह्या आउटलाईन आहेत महत्त्वाच्या लिगल आउटलाईन्स. नोटिफिकेशन आपल्याला माहितीच असेल, नोटी काढा आणि फिकेशन मात्र पूर्ण काढा. नोटिफिकेशन इन एक्सरसाइज ऑफ दिस पॉवर, हे झाला इन एक्सरसाइज ऑफ दिस पॉवर, हा पूर्ण काढा. त्यानंतर इकडचा एम्पावर एक शब्द आला, एम्ब, हा डार्क एम काढायचा आहे आणि एम्पावरलाच आपण असं करायचं आहे, एम्पावर, हे असं आपण दाखवायचं आहे. आऊ म्हणजे हा डिप्थॉंग आपल्याला लागू पडेल. त्याच्यानंतर तारीख लिहिताना आता इथे 21 सप्टेंबर आलेला आहे, डेटेड. तर डेटेडला सरळ आपण शॉर्ट फॉर्म असा डेटेड असा करून ठेवायचा, डेटेड. 21 आला, हा ST आपला लूप काढून ठेवायचा आणि सप्टेंबर, आणि मग पुढचं काय जे साल असेल ते पटकन लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपला वेळ वाचू शकतो. हे आपण आपल्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी इंग्रजीत बोलून हे काम करीत आहोत, याची पण आपण जाणीव ठेवावी आणि त्यानुसार शक्य होईल तेवढे प्रयत्न आपण या डिक्टेशनच्या बाबतीत करावयाचे आहेत. त्याच्यानंतर इथे लीज होल्ड प्रॉपर्टी असं आलेलं आहे. हा लीज झाला, हा होल्ड झाला, होल्ड प्रॉपर्टी असं पटकन लिहायचं आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी. लेझी, आता लेझी म्हणते, आता LAZY लेझी म्हणजे आळशी होतो, पण इथं LEASE लीज, लीज म्हणजे भाडे करार पट्ट्याने दिलेली जागा. तर इथं लीज होल्डर म्हणजे ज्याच्याकडे लीज डीड आहे, करार आहे, लीज भाडेपट्ट्याचा कराराचा त्याच्याकडे उपलब्ध आहे, त्याला लीज होल्ड प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. मग तिथे त्याला ठराविक भाड्याने ते दिलं जातं, सम रेंटल बेसिसवर. लेट आणि सबलेट. आता टू लेट म्हणजे आपण भाड्याने देतो आणि सबलेट म्हणजे परत पोट भाडे करू किंवा उपभाडे करू, तिथे वेगळा घातला अजून त्याच जागेत आहे त्या जागेत, त्याला सबलेटिंग पण म्हणतात, सबलेट. ओके, SUB आणि LET वेगळा लिहायचा आहे, सबलेट. त्याच्यानंतर लीज होल्ड इंटरेस्ट म्हणजे त्या लीज होल्ड प्रॉपर्टीमधलं त्याचा हिस्सा, इंटरेस्ट म्हणजे. ओके, तर अशा प्रकारे पुढे आपल्याला लेझी हा जो शब्द आला ते LEASES लेझीज असा आलेला आहे. लेझीज जास्त असतील तर आपल्याला तिथे S लावलेला आहे, लेझीज. एक असेल किंवा अनेक असतील एकाच जागेमध्ये. तर अशा प्रकारे आपण हे महत्त्वाचे शब्द बघितले आजच्या पुरते. तेव्हा
आपला ठीक आहे. तर अशा प्रकारे मराठी आणि इंग्रजी, कारण हे दोघं आपल्याला लघुलेखनातले उतारे श्रुतलेखन म्हणून आपल्याला घ्यावायचे आहे, डिक्टेशन म्हणून, आणि त्याचं ट्रान्स्क्रिप्शन अर्थातच संगणकावर करायचं राहील. तेव्हा अधिकाधिक प्रयत्न करा, अभ्यासाला लागा. कोर्टाची भरतीबद्दल बोलतो आहे आणि म्हणून असं मराठी आणि इंग्रजी दोघं भाषा बोलून मी हा व्हिडिओ केलेला आहे. आज पहिलाच व्हिडिओ देतो आहे न्यायालयीन परीक्षेसाठी. तेव्हा आपल्याला सर्वांना एकदा हार्दिक शुभेच्छा, नमस्कार आणि रजा घेतो.